सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्ते नमा पाही दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्र्यासही तस्य ते अवियोग तथास्माक भूयात जन्म जन्मनी. बघा 29 जून 2026 या वर्षीची वटपौर्णिमा सोमवारी आलेली आहे. माझ्या सर्व महिलांना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी जो मंत्र सांगितला तुम्हाला तो मंत्र जपूनच आपल्याला वडाला फेऱ्या मारायच्या आहे, प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि जो सूत गुंडाळाल महिलांनो तेव्हा हाच एक मंत्र जपायचा आहे. नाही जमलं सर्वांना माझ्या महिलांना तर सावित्री मातेचं नामस्मरण करा, तुमच्या इष्ट देवांचं नामस्मरण करा आणि वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून 7 वेळा धागा म्हणजे सूत गुंडाळायचा आहे. जेव्हा आपण वटसावित्री पौर्णिमेची वडाची पूजा कराल महिलांनो, जेव्हा तुम्ही सूत गुंडाळाल जो उरलेला सूत असेल ना तिथंच आपल्याला खोचून द्यायचा आहे. काही वेळा बऱ्याचशा महिला मी बघितलं आहे सूत तोडून घेतात आणि तो इतरांना देतात. अशी चुकून सुद्धा कुठल्याच महिलेने करू नका. जेव्हा वडाची पूजा करायला जाल ना प्रत्येकीने आपल्या ताटात छान असं पूजेचं ताट करायचं आहे. मी तुम्हाला सांगेलच पुढं वडाची पूजा करताना पूजेच्या ताटात कोणतं साहित्य घ्यावं. त्यात पहिली गोष्ट म्हणजे सुताची गुंडी प्रत्येक महिलेने आपापली वेगवेगळी घ्यायची आहे आणि जेव्हा 7 फेऱ्या प्रदक्षिणा घालाल, सूत गुंडाळाल, उरलेला सूत तिथंच खोचून द्यायचा आहे. चुकून सुद्धा तोडू नका. हा एक नियम तर सर्व महिलांना लागू पडतो. तर यंदाची वटपौर्णिमा 29 जून 2026 सोमवार दिवशी आलेली आहे. बघा, सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाची पूजा करत असतो. तर ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे 29 जून 2026 सोमवार दिवशी पहाटे 3:05 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे आणि 30 जून 2026 मंगळवार दिवशी पहाटे 5:26 ही पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. म्हणून 29 जूनला संपूर्ण दिवस रात्र ही पौर्णिमा तिथी असणार आहे. म्हणून आपल्याला 29 जून रोजीच वटसावित्री पौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा साजरी करायची आहे. महिलांनो, या दिवशी जर असं लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात प्रत्येक महिलेने बऱ्याचशा ठिकाणी सोमवारी केस धुतले जात नाही, काही ठिकाणी धुतात. तुम्हाला केस धुवायचे असतील, आता आपण वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करणार, उपवास करणार तर केस धुणारच आहोत आपण. तर प्रत्येक महिलेने आंघोळीच्या पाण्यात तुमच्याकडं गाईचं दूध येवो किंवा म्हशीचं चमचाभर गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. बघा, तुमचा चंद्र आणि शुक्र मजबूत होणार आहे. पौर्णिमा तिथी आहे, वर्षाची सर्वात मोठी पौर्णिमा. कुठलेच दोष तुम्हाला लागणार नाही. मानसिक शारीरिक जे त्रास असतील ना ते सुद्धा संपून जातील आणि तुमचा चंद्र कुंडलीतील चंद्र शुक्र मजबूत होईल. तुम्ही या दिवशी जे मागाल ना त्या सेवेचं किंवा व्रताचं आणि मनातील सर्व इच्छेंचं तुम्हाला फळ लगेच मिळेल. म्हणून आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जरूर करा. उंबरठा पूजन करा, आपल्या तुळशी मातेची सेवा करा, देवघरातील देवांना छान असा दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि वडाची पूजा करायला तुम्ही बाहेर जात असाल किंवा घरात काही महिला वडाची फांदी आणतात विकत आणि त्याची पूजा करतात, मग तुम्ही घरात पूजा करा किंवा बाहेर करा. वडाची पूजा करण्या अगोदर प्रथम आपल्या कुलदेवी आईची पूजा करा, सेवा करा, तिला कुंकुमार्चन करा, दिवा लावा. अखंड दिवा या दिवशी आपल्या देवघरात महिलांनो लावूनच ठेवा, विझणार नाही याची काळजी घ्या. मग तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, तुमच्यावर आहे, पण देवघरात आधी दिवा लावा आणि आपल्या कुलदेवी आईची फक्त एक आंबा
आणि मूठभर गव्हाची ओटी आधी देवी आईच्या चरणी अर्पण करा आणि दुसरी ओटी आपल्या तुळशी माऊलीची भरायची आहे. या 2 ओट्या तुम्ही पहिल्या भरायच्या आहे आणि मग वडाच्या झाडाची पूजा करण्याची तुम्हाला तयारी करायची आहे. वडाची पूजा करण्या अगोदर प्रथम आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची तुम्ही खणा नारळाची ओटी भरू शकता किंवा आंबा गव्हाने जरी ओटी भरली तरी चालेल. या दिवशी आंबा आणि गव्हाला खूप महत्त्व आहे. सोन्यासारखं सुख सौभाग्य देवी आई आपल्या पदरात देत असते, म्हणून आंबा आणि गहू याची ओटी आवर्जून आपल्या देवघरात भरा. एक तुळशी मातेची ओटी भरा. नंतर ते गहू आणि आंबे काय करायचे तर आंबा प्रसाद स्वरूप खा तुम्ही आणि गहू असतील तुमच्या डब्यात टाकून द्या किंवा चिमणी पाखरांना घातले तुम्ही तरीही चालेल. पण अशा 2 ओट्या आपल्या घरात जरूर भरायच्या आहे आणि मग आपल्याला वडाच्या झाडाखाली पूजेला जायचं आहे. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांचे स्थान असते. मुळाशी श्री ब्रह्मदेवता, पानांमध्ये श्री विष्णू देवता आणि टोकाशी शिवजींचा वास असतो. तर वटपौर्णिमेला काही उपाय आणि सेवासुद्धा करायच्या आहे. महिलांनो, आपण जे ताट तयार कराल, जे पूजेचं ताट तयार कराल, बऱ्याचशा महिला घरात पूजा करतात, काही महिला वडाच्या झाडाखाली पूजा करतात. तर वडाची पूजा करण्यासाठी तुम्हाला जर झालं तर झाडाजवळच जाऊन पूजा करायची आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला फांदी आणून पूजा करावी लागली तर मग ठीक आहे, पण जाता आलं ना तर आवर्जून घराजवळ जे वडाचं झाड असेल ना तर झाडाचीच पूजा करायची आहे. पानं फांद्या या दिवशी कृपया कुणीच तोडू नका. त्याचबरोबर या दिवशी एक का होईना महिलेची आपण खणा नारळाची किंवा तुम्ही आंबा आणि गव्हाने ओटी जरूर भरा. आपण जिथं वडाच्या झाडाखाली जाऊ पूजेला तिथं जेवढ्या सवाष्ण भेटतील ना तुम्हाला, 1 मिळो 5 6 जेवढे आंबे नेलेले असतील तुम्ही वडाला आंबा ओटी अर्पण करून नंतर ते उरलेले आंबे असतील तुम्ही सर्व स्त्रियांची ओटी भरू शकता. देवी आईची वडाच्या झाडाखाली 1 खण नारळ, 1 आंबा, 7 शृंगाराचं साहित्य तुम्ही जेवढं नेलेलं असेल अशी सावित्री माऊलीची सुद्धा ओटी वडाच्या झाडाखाली जरूर अर्पण करा. आता तुम्ही फक्त आंबा आणि गव्हाने ओटी भरत असाल तर तुम्ही तशा पद्धतीने भरू शकता. काही ठिकाणी संपूर्ण ओटी खण नारळ आंबा गहू 7 शृंगाराचं साहित्य साडी चोळी अशा पद्धतीने भरली जाते. तुमची जशी परंपरा आहे ना तशा पद्धतीने तुम्ही ओटी भरायची आहे. पण या दिवशी सावित्री माऊलीची ओटी वडाच्या झाडाखाली जरूर भरा. आता पूजेचं साहित्य घेणार तुम्ही ताटात तर त्यात थोड्या हिरव्या काचेच्या 2 जरी घेतल्या हिरव्या काचेच्या बांगड्या तरीही चालेल. शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत नाही तर दूध, पूजेचे वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू. वडाच्या झाडाखाली जाताना या वस्तू हे साहित्य पूजेच्या ताटात असायलाच हवं. दिवा 1 घेऊन जा बरोबर. माचीस वगैरे ज्या गोष्टी तुम्हाला लागतील त्या वस्तू नीट झाकून ताटावर नीट झाकण कपडा झाकून नीट घेऊन जायचं आहे. तुम्ही घरात पूजा करत असाल तर या सर्व वस्तू पूजेच्या ताटात काढून घ्यायच्या आहे. वडाच्या झाडाखाली प्रथम गेल्यानंतर वडाला नमस्कार करा. प्रथम सुपारीचा गणपती मांडून घ्यायचा आहे. गणपतीची स्थापना करा. प्रथम गणपतीला हळदी कुंकू फुलं दुर्वा अक्षता वाहून गणपती बाप्पांची पूजा करा आणि नंतर आपल्याला वडाची पूजा करायची आहे. वडाची पूजा करताना प्रथम वडाच्या मुळाशी थोडं चमचाभर दूध पाणी अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून वडाची पूजा करा. तिथं ओटी अर्पण करायची आहे. सावित्री माऊलीची वडाखाली ओटी भरायची आहे. सुख सौभाग्याचं जे अलंकार नेलेलं असेल पुडी मिळते बाजारात ती पुडी ठेवा. तिथं हळदी कुंकू वाहून पूजा करा आणि मग तुम्हाला तिथं प्रदक्षिणा घालायच्या आहे. 7 वेळा सूत धागा गुंडाळा आणि 7 वेळा तुम्हाला प्रदक्षिणा वडाला घालायच्या आहे. बऱ्याच ठिकाणी 5 घातले जातात 9 घातले जातात. तुमची जशी परंपरा आहे तशा पद्धतीने तुम्हाला वडाची पूजा करायची आहे. आणि सूत गुंडाळताना मी तुम्हाला सांगितलं सुताची गुंडी तोडू नका, तिथंच खोचून द्यायची आहे. 7 प्रदक्षिणा मारल्यानंतर
सूत गुंडाळल्यानंतर सूत कुणालाच तोडून देऊ नका, कुणीच कुणाकडं मागू नका. या गोष्टींची काळजी सर्व महिलांनी घ्या. तो उरलेला सूत तिथंच झाडाला गुंडाळून द्यायचा आहे. नमस्कार करा. अशी छान शांतपणे विधिवत वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वटपौर्णिमेला. आणि नंतर तिथं जेवढ्या सवाष्ण मिळतील 1, 2, 5 त्यांची आंबा आणि गव्हाने ओटी भरायची आहे. काही महिला गळसरी देतात, जांभळं किंवा फणस वगैरे या सर्व वस्तू ओटीमध्ये देत असतात. तुम्ही जशी परंपरेनुसार वटपौर्णिमेला वडाच्या झाडाखाली पूजा करून सवाष्णींची ओटी भरत असाल ना, अगदी तशाच पद्धतीने करायचं आहे. आता उपवास करताना काही महिला संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात. ज्या दिवशी वटपौर्णिमा आहे, पौर्णिमेचा संपूर्ण दिवस उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. काही महिला फक्त वडाच्या झाडाखाली पूजा करून येऊस्तोवर उपवास करतात आणि घरी आल्यानंतर देवांना पुरणाचा वगैरे नैवेद्य दाखवून मग त्याबरोबर उपवास सोडत असता. तुम्ही जसा उपवास करता, तुम्ही संपूर्ण दिवस उपवास करता, तुम्ही तसा करू शकता. किंवा तुम्ही फक्त वडाचं पूजन करून येऊस्तोवर उपवास करू शकता. तुमच्या परंपरेनुसार तुम्हाला उपवास करायचा आहे. आता उपवास आहे दिवसभर, मग तुम्ही ड्रायफ्रूट, फळं किंवा भगर, साबुदाणा, बटाटा वगैरे या गोष्टी, दूध, फलाहार तुम्ही उपवासात घेऊ शकता. गरोदर महिला असतील, तुम्ही उपवास करू नका. पुढील वर्षी किंवा त्या पुढील वर्षी बाळ थोडं मोठं झाल्यानंतर तुम्ही उपवास करा. गरोदर महिलांनी वडाच्या झाडाखाली गेलात तरी पण प्रदक्षिणा घालू नका. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून 5व्या महिन्यापर्यंत सांगत आहे. एकदा का 6वा 7वा महिना चालू असेल मग तुम्ही फक्त लांबून नमस्कार करायचा आहे. 5व्या महिन्यापर्यंत, 4था 5वा महिना आहे तोपर्यंत तुम्ही हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून वडाची पूजा करू शकता. बाकी ओटी वगैरे ठेवू नका तुम्ही. पुढील वर्षी किंवा त्या पुढील वर्षी तुम्ही बाळ थोडं मोठं झाल्यानंतर वडाची पूजा करायची आहे. या दिवशी गरोदर महिलांनी कुणाची ओटी भरू पण नका आणि कुणाकडून ओटी भरून घेऊ पण नका. गरोदर महिलांना हा नियम लागू पडतो. तुम्ही 2 जीवांच्या आहात. फक्त वडाला नमस्कार करा. बाकी सर्व देवांजवळ म्हणजे नमस्कार केला आहे. माता सावित्रीपर्यंत तुमचा नमस्कार पोहोचलेला आहे. तर वट सावित्री पौर्णिमा सोमवारी आलेली आहे. माता लक्ष्मी, माता पार्वतीला प्रिय रंगाच्या साड्या महिलांनो अवश्य नेसा. बहरलेला सुख सौभाग्याचा हिरवा रंग, सर्व महिलांनी हिरव्या रंगाची साडी घाला. गणपती बाप्पा, माता लक्ष्मी नारायणाला प्रिय असा लाल, पिवळा या रंगाच्या साड्या नेसा. ऑरेंज कलर सुख सौभाग्याचं आणि तेजाचं प्रतीक आहे. सूर्यनारायणाचं प्रतीक आहे. ऑरेंज रंग, नारंगी रंग या रंगाची साडी नेसू शकता तुम्ही. हिरवा, जांभळा, गुलाबी, मोरपिशी, सोनेरी अशा छान छान शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या आहे. चुकून सुद्धा काळा रंग असेल, पांढरा रंग असेल किंवा मळलेले, फाटलेले, तुटलेले किंवा 4 दिवसात वगैरे वापरलेल्या साड्या असतील, सुतकात वगैरे घातलेल्या, चुकून सुद्धा अशा साड्या किंवा असे वस्त्र नेसून घरात सुद्धा पूजा करू नका. आणि वडाच्या झाडाखाली तर मुळीच नाही. डार्क निळा असेल जो काळ्यासारखा दिसतो या दिवशी टाळून द्या. तुम्ही जर मानतात, काही महिलांना पटत असेल, काहींना नाही, त्या म्हणतील ताई काही पण सांगत आहे, पण सुख सौभाग्याचा वर्षाचा मोठा सण आहे. आपण हरतालिका, वटपौर्णिमा अगदी आनंदाने साज शृंगार करून साजरी करत असतो. मग शुभ रंग पाळले तर काय हरकत आहे. म्हणून छान छान शुभ रंगाच्या साड्या घाला. बघा, संपूर्ण व्रताचं सोनेरी फळ आपल्या पदरात पडेल म्हणून शुभ रंगाच्या साड्या घाला. नववधू असतील, ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि पहिलीच त्यांची वटपौर्णिमा आहे, त्या नववधूंनी तर आवर्जून हिरवा रंग परिधान करा. लाल, पिवळा, जांभळा, निळा, ऑरेंज, मोरपिसी, सोनेरी असे शुभ रंग परिधान करूनच नववधूंनी वडाची पूजा करायची आहे. आणि आवर्जून सगळ्या महिलांना एक नियम म्हणजे काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहे. सर्व महिलांनी घाला. किमान 2-2 का होईना, पूजेपर्यंत का होईना, 2-2 का होईना हिरव्या काचेच्या बांगड्या चांगल्या घालायच्या आहे. नव्या बांगड्या घ्या महिलांनो. आधीच्या असतील 4 दिवसात वगैरे वापरलेल्या काढून टाका. नवीन बांगड्या भरा.
बघा, आपण हरतालिका किंवा वटपौर्णिमा, गणपती, दिवाळी, दसरा अशा शुभ वेळीच आपण छान कलरच्या शुभ रंगाच्या बांगड्या घेत असतो. मग अशा शुभ तिथींना घेतलेल्या बांगड्या बघा इतक्या शुभ ठरतात. म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालून आपल्याला वडाची पूजा करायची आहे. बघा, लक्ष्मीनारायणांची कृपा तर होईल, पण सोमवार आहे, शिव पार्वतीसुद्धा प्रसन्न होतील. हिरवा रंग बहरलेला सुख सौभाग्याचं प्रतीक आहे. शिव पार्वतीला खूप प्रसन्न करतो हा रंग. बघा, सर्व सुख सौभाग्य तुमच्या पदरात मिळवून देईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पती देवांना उदंड आयुष्य, आरोग्य आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. तुमच्या घरात, संसारात कधीच कशाला कमी पडणार नाही असा हा हिरवा रंग आहे. म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला आणि जे शुभ रंग सांगितलेले आहे त्यातील एक का होईना रंगाची साडी आपल्या कपाटात असेलच, त्यातील एक साडी आवर्जून नेसा. असं नाही की नवी कोरी साडी, धुतलेलं स्वच्छ वस्त्र नेसा शुभ रंगाचं आणि मग आनंदाने आपल्याला वडाची पूजा करायची आहे. तर वटपौर्णिमा 2026 मध्ये वडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त काय? तर तुम्ही महिलांनो राहू काळ मानतात तर सकाळी 7 ते 9 हा राहू काळ असणार आहे. 29 जून 2026 सोमवार दिवशी सकाळी 7 वाजेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत हा 2 तासाचा राहू काळ आहे. राहू काळ टळून जाऊ द्या. तुम्ही जर राहू काळ मानतात, आपण वर्षाचं मोठं व्रत करत आहोत, राहू काळ टळून जाऊ द्या आणि मग 9 वाजेपासून अगदी दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे. आता काही कारणास्तव माझ्या महिलांना वेळ झाला तर अगदी संध्याकाळचे 5-5:30 वाजेपर्यंत अतिशय शुभ मुहूर्त आहे. 5 ते 5:30 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही आनंदाने वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करू शकता. फक्त एक नियम म्हणजे अगदी अंधार होऊ देऊ नका. अगदी दिवे लागणीला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करू नका. 5 ते 5:30 या वेळात, या काळात पूजा अगदी शांततेत आपण करायची आहे. झालंच तर 12:30पर्यंतच पूजा करण्याचा प्रयत्न करा. पण लहान लेकरं आहे, काही कारणास्तव होतो वेळ, मग संध्याकाळी 5 ते 5:30पर्यंत तुम्ही अगदी आनंदाने वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करू शकता. संपूर्ण दिवस शुभ आहे, पण कुठल्याही झाडाखाली अगदी संध्याकाळी जाऊ नका आणि पूजा करू नका. म्हणून या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता. हा अतिशय शुभ मुहूर्त आहे. फक्त सकाळी 7 ते 9 हा राहू काळ टळून जाऊ द्यायचा आहे. या दिवशी महिलांनो दिवसभरात केव्हाही पतिदेवांना जर नजर लागलेली असेल तर मूठभर तांदूळ घ्या. पतिदेवांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. डोक्यापासून पायापर्यंत ते तांदूळ, अख्खे तांदूळ, मूठभर तांदूळ उतरवून घ्या. अगदी मूठभर नाही घेतले, थोडेसे घेतले चालेल. ते तांदूळ 7 वेळा उजव्या हातात घ्यायचे आहे आणि 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत नीट उतरवून घ्या आणि घराबाहेर चिमणी पाखरांना एखाद्या कोपऱ्याला टाका. कुणाचा पाय पडणार नाही अशा कोपऱ्याला टाका. लगेच चिमणी पाखरं खाऊन जातील आणि तुमच्या पतिदेवांना, दादांना जी नजरबाधा लागलेली असेल ती क्षणात नष्ट होऊन जाईल. असा हा सोन्यासारखा उपाय आहे. मुलांना काही कारणास्तव नजरबाधा लागलेली असेल, प्रगतीत अडीअडचणी येत असतील, शिक्षण, मग नोकरी, काही ना काही खूप अडीअडचणी येत असतील तर मुलांवरून सुद्धा तुम्ही 7 वेळा अशाच पद्धतीने थोडेसे अख्खे तांदूळ घ्या. मुलांना पूर्व पश्चिम उभं करा आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत ते तांदूळ उतरवून घ्या आणि एखाद्या कोपऱ्याला टाका. वर्षाची मोठी पौर्णिमा आहे, ज्येष्ठ पौर्णिमा, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांची, पतिदेवांची नजर उतरवू शकता. या दिवशी पतिदेव, तुमचे पतिदेव आणि तुम्ही जर घरी असाल, तुम्हाला जर वेळ मिळालाच, माझ्या महिला असतील किंवा दादा ऑफिसला गेलेले असतील, नाही वेळ मिळाला, अगदी रात्री 9-10 वाजले तुम्हाला आणि तुमच्या घराजवळ जर शिव मंदिर सुरू असेल, उघडं असेल, तर तिथं जाऊन तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. गाईच्या तुपाचा दिवा बरोबर घेऊन जा. थोडं पाणी, बेल, फूल घेऊन जा. देवांना, महादेवांना अभिषेक करा, बेल, फूल अर्पण करा आणि दोघं पती पत्नीने मिळून
हात लावा एकमेकांच्या हाताने, दोघांनी मिळून तो दिवा महादेवांसमोर तुमच्या मनातील इच्छा बोलून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता ज्या महिला आहे, दादा आहे, ज्यांना दिवसभरात वेळ मिळेल त्यांनी दिवसभरात केव्हाही शिवमंदिरात जाऊन ही सेवा आवर्जून करा. पती पत्नीने मिळून हा दिवा, असा एक दिवा तुमची मनोकामना बोलून दिवा महादेवांसमोर जरूर लावून द्यायचा आहे. तिथं थोडंसं जलाधरीच्या इथून थोडं तीर्थ दोघांनी मिळून पिऊन घेतलं. एक एक बेलपत्र तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊ शकता. उपवास असला तरी पण बघा कितीतरी तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील, इतके सोन्याचे दिवस येतील, शिव पार्वतींची इतकी भरभरून कृपा होईल. म्हणून अशा पद्धतीने ही सेवा आवर्जून करा. वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय, शिव पार्वतीचे काही उपाय प्रभावी नक्कीच करायचे आहे. पती पत्नीने मिळून करा. नाही जमलं दोघांना तर किमान एका व्यक्तीने, माझ्या महिलांनी जरी ही सेवा केला, पतीचा मुलांचा इतका भाग्योदय होईल की तुम्हाला एका रात्रीतून चांगले दिवस यायला सुरुवात होईल. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर मोठी पौर्णिमा आहे आणि ती पण सुख सौभाग्याची ही पौर्णिमा आहे. बघा, काही शिक्षणात मुलांना अडीअडचणी येत असतील, पतिदेवांना मग नोकरी, व्यवसाय, आरोग्याविषयी काही अडीअडचणी असतील, घरात लक्ष्मी टिकत नाही, बरकत येत नाही, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही, तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता. तर शिव मंदिरात जायचं आहे. पाण्याने, दुधाने, पंचामृताने किंवा उसाच्या रसाने या पद्धतीने तुम्ही अभिषेक करा. तुम्ही मधाने सुद्धा अभिषेक करू शकता. त्याचबरोबर बेल फूल अर्पण करा आणि अख्खे तांदूळ, मुठभर अक्षता शिवपिंडीवर जरूर अर्पण करायचं आहे. शिव पार्वतीला मुठभर तांदूळ अर्पण करायचं आहे. तुमचं अखंड सुख सौभाग्य तुम्हाला प्राप्त होईल आणि मुलांना इतके सोन्याचे दिवस येतील. त्याचबरोबर मुठभर साखरसुद्धा अर्पण करायची आहे. मनातली इच्छा बोला. उजव्या हाताच्या मुठीने मुठभर साखर शिवपिंडीवर अर्पण करा. मुलांना काही अडीअडचणी येत असतील तर मुठभर हिरवे मूग शिवपिंडीवर आधी अभिषेक करून घ्या. बेलफूल अर्पण करा आणि तुम्हाला मुठभर हिरवे मूग, तुमच्या मनातील इच्छा, मुलांविषयी ज्या इच्छा असतील, हिरवे मूग अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा मुलांविषयी बोलून घ्या आणि शिवपिंडीवर तुम्हाला हिरवे मूग अर्पण करायचे आहे. तुम्ही खाली हात घरी येणार नाही. शिव पार्वती आहे. आपल्या लेकरांच्या सर्व इच्छा, मनोकामना जरूर पूर्ण करतील. मोठी पौर्णिमा आहे. मुलांच्या ज्या पण इच्छा असतील ना, मग शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न कार्यात अडचणी येत आहे मुलांच्या किंवा मुलींच्या, सर्व तुमच्या इच्छानुसारच सर्व गोष्टी घडून येतील. सर्व शुभ मंगल गोष्टी घडून येतील. म्हणून हे उपाय आवर्जून करा. अख्खे तांदूळ अर्पण करा, साखर अर्पण करा, मूग अर्पण करा. तुम्ही जवस अर्पण करू शकता. त्याचबरोबर या दिवशी महादेवांना वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखवा. नाही जमलं, आंबे तर आपण आणणारच आहोत. वटपौर्णिमा आहे. असं कुठलंच घर नाही की जिथं आंबा नैवेद्यात ठेवला जात नाही. म्हणून या दिवशी महादेवांना आंब्यांचा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही. नाही जमलं, साधा दूध साखरेचा जरी नैवेद्य दाखवला, खडी साखरेचा नैवेद्य दाखवा, पण नैवेद्य जरूर दाखवा. एक गाईच्या तुपाचा दिवा प्रत्येक महिलेने शिव मंदिरात आवर्जून लावायचा आहे. कापूर नेलेला असेल, कापूर आरती करा. नाही जमलं, घरच्या घरी जरी कापूर आरती केली चालेल. ज्येष्ठ पौर्णिमेला, वटपौर्णिमेला महिलांनो संध्याकाळी कापूर जाळायचा आहे. छोटीशी गाईची शेणी घ्या. ज्या भांड्यात कापूर जाळतात त्यात गाईची शेणी ठेवा. त्यावर थोडंसं गाईचं तूप टाका. एक गुळाचा खडा ठेवा. भीमसेन कापूर जाळा. त्यावर 5 लवंग जाळायचे आहे.